13 जुलैला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भर सभेत भाषण चालू असतानाच अचानक गोळीबार झाला। पण ट्रम्प यांचं नशीब बलवत्तर होतं म्हणून ही गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली आणि ट्रम्प अगदी थोडक्यात बचावले आणि अमेरिकेच्या इतिहासाची पुनरावृत्ती होता होता राहिली। पण अमेरिकेमध्ये अशा प्रकारच्या हिंसाचाराच्या घटना पहिल्यांदाच घडल्या नाहीयेत। 2020 साली झालेली राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जर आपण आठवली तर तेव्हा सुद्धा अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या। आत्तापर्यंतच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारावर किंवा राष्ट्राध्यक्षांना टार्गेट केलं जातं। पण विचार करायला लावणारी गोष्ट ही आहे की जर जगात महासत्ताक असलेल्या देशांचं नेतृत्व करणारे राष्ट्राध्यक्ष सुरक्षित नसतील तर इतर लहान मोठ्या देशातील नेत्यांवर किती सहजरित्या हे हल्ले केले जाऊ शकतात। आज आपण डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर होत असलेल्या आरोपांबद्दल आणि अमेरिकेमध्ये याआधी झालेल्या हिंसाचाराच्या घटनांबद्दल जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम। यावर्षी नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका होतात। रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आणि आत्ताचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात ही निवडणूक रंगणार आहे। त्यामुळे या निवडणुकीच्या प्रचारासाठी डोनाल्ड ट्रम्प हे 13 जुलैला अमेरिकेमधील पेनसिल्व्हेनियातील बटलर पार्क इथे आले होते। या ठिकाणी ट्रम्प यांचं भाषण चालू असताना ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला। ट्रम्प यांच्यावर 1-2 नाही तर सलग 5 ते 6 गोळ्या झाडण्यात आल्या। पण ट्रम्प यांचं नशीब बलवत्तर म्हणून ते थोडक्यात बचावले। ट्रम्प भाषण करत होते तिथून साधारण 550 फूट दूर एक इमारत होती आणि याच इमारतीच्या गच्चीवर थॉमस मॅथ्यू क्रूक्स या 20 वर्षाच्या तरुणाने ट्रम्प यांच्यावर 5 ते 6 गोळ्या झाडल्या। ज्या रायफलने ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडल्या ते रायफल AR-50 ही होती। हे रायफल अत्यंत आधुनिक आहे, पण त्या मुलाचा निशाणा चुकला आणि ट्रम्प हे वाचले। ट्रम्प यांच्या सुरक्षा रक्षकाने थॉमस क्रूक्स यांना मारले। ट्रम्प यांच्यावर झालेला हल्ला हा अचानक घडलेला प्रसंग नाहीये, तर क्रूक्सने या हल्ल्याचं प्लॅनिंग खूप आधीच केलं होतं। आता हा हल्ला का केला गेला याचं उत्तर आपल्याला तपासादरम्यान नक्कीच मिळेल। पण हा हल्ला ट्रम्प यांनी स्वतःच घडवून आणलाय, लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी ट्रम्प यांचा हा बनाव आहे, अशा प्रकारचे आरोप ट्रम्प यांच्यावर अमेरिकेत केले जातात। आता हे आरोप करण्यामागे ट्रम्प यांचा स्वभावच कारणीभूत आहे। मीच या निवडणुकीत जिंकणार, मी कधीच हरू शकत नाही, मला कोणीही हरवू शकत नाही, हा त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स त्यांना भावतोय। पण हाच ओव्हर कॉन्फिडन्स ट्रम्प यांना 2020 सालच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये नडला। या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध जो बायडन अशी लढत रंगली। या निवडणुकीमध्ये जो बायडन यांनी तब्बल 70 लाखांहून अधिक इलेक्ट्रोल मतांनी ट्रम्प यांना हरवलं। मात्र निवडणुकीत घोटाळा झालाय असं म्हणत ट्रम्प यांनी आपला पराभव नाकारला। ट्रम्प एवढ्यावरच थांबले नाहीत तर ते या विरोधात अमेरिकेतल्या कोर्टातही गेले, पण कोर्टानेही त्यांना फटकारलं आणि ही निवडणूक योग्य असून जो बायडन विजेते असल्याचं सांगितलं गेलं। एवढं होऊनही ट्रम्प यांनी पराभव मान्य केला नाही आणि ट्विटरवरून सतत आपली मतं मांडत राहिले। मी या निवडणुकीमध्ये हरू शकतच नाही, निवडणुकीच्या मतदानामध्ये नक्कीच फेरफार झालाय, अशा प्रकारचं ट्विट करत होते। यामुळे ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंटही काही काळासाठी बंद करण्यात आलं होतं। 6 जानेवारी 2021 साली कॅपिटल भवनामध्ये इलेक्ट्रोल मतांची मोजणी होणार होती। त्यात जो बायडन यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाणार होती। मात्र पराभव मान्य न करणाऱ्या ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना कॅपिटलकडे रवाना होण्याचं आवाहन केलं। यानंतर मोठ्या प्रमाणात ट्रम्प समर्थक कॅपिटल भवनाबाहेर जमा झाले आणि त्यांनी इमारतीत शिरकाव करण्याचा प्रयत्न केला। या जमावाला थांबवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला। या हल्ल्यात कित्येक लोक जखमी झाले, अनेकांचा मृत्यू देखील झाला। या निवडणुकीमध्ये लोकशाहीला काळीमा फासणारी घटना घडली होती, ज्याने अमेरिकेलाच नाही तर संपूर्ण जगाला हादरवून टाकलं होतं। हा हल्ला कॅपिटलवर नाही तर लोकशाहीवर झालेला हल्ला आहे असं मत जगभरातील अनेक नेत्यांनी मांडले होते। 1812 सालानंतर म्हणजे जवळपास 200 वर्षांनंतर अशा प्रकारचा हल्ला झाला होता। त्यामुळे कॅपिटलमध्ये हिंसाचाराला चेतावणीबद्दल ट्रम्प यांच्यावर महाभियोग कारवाई करण्याची मागणी केली जाऊ लागली।
अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये म्हणजेच खालच्या सभागृहात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग प्रस्ताव संमत करण्यात आला। पण खटल्याच्या वेळी 57 सिनेटर्सनी दोषी असे मत दिले, जे ट्रम्प यांना दोषी ठरवण्यासाठी आवश्यक असलेल्या 2/3 बहुमतांपेक्षा कमी होते। त्यामुळे ट्रम्प महाभियोग कारवाईपासून वाचले। ट्रम्प यांच्या विरोधात पहिला महाभियोग प्रस्ताव हा 2019 मध्ये आणला गेला। सत्तेचा गैरवापर केल्याप्रकरणी पण ट्रम्प यांच्या विरोधात काँग्रेसमध्ये रिपब्लिकचे बहुमत असल्यामुळे ठराव मंजूर होऊ शकला नाही आणि ट्रम्प या कारवाईपासून वाचले। या सगळ्या गोष्टींमुळे ट्रम्प यांनीच स्वतःवर हल्ला केल्याचे आरोप केले जात असले तरी इब्राहिम लिंकन, ॲमिस गारफील्ड, विल्यम मॅकिनले आणि जॉन एफ केनेडी या अध्यक्षांच्या हत्येचा आणि इतर अनेकांवर हल्ल्याचा अमेरिकेचा जुना इतिहास आहे। ट्रम्प यांच्यावर झालेला हल्ल्यामागे कोणी दुसरं मास्टरमाइंड तर नाही ना? हा हल्ला का केला गेला या सगळ्या गोष्टीच्या तपासामध्ये नक्कीच उलगडा होईल। पण या सगळ्यामुळे अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर मात्र मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तत्पूर्वी इथेच थांबूयात। असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही पुन्हा येऊ। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम।